नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा जोशी. बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला सगळ्यांना एक कविता ऐकवायची होती आणि समहाव मला असं वाटलं की गेल्या काही दिवसात एक फोन कॉल झाला आणि पुन्हा एकदा माझ्या मनात ती इच्छा जागृत झाली. गंमत अशी झाली की ही कविता आहे प्रभा गणोरकरांची. काही वर्षांपूर्वी प्रभाताईंवरती मी एक लेख लिहिला होता. त्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि मग काही कार्यक्रमांच्या निमित्ताने काही छान वाचलं, काही ऐकलं, तर त्या निमित्ताने आम्ही एकमेकींच्या संपर्कात राहिलो. माझ्यासारख्या एका आत्ता अगदी नुकतं लिहायला लागलेल्या मुलीसाठी थेट प्रभाताईंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकेला फोन करण्याची संधी उपलब्ध असणं हीच मुळात एक फार कमाल गोष्ट मला वाटते. आणि मध्यंतरी पुन्हा एकदा त्यांची एक कविता जेव्हा मी वाचली तेव्हा जेन्युनली माझ्या मनात असं आलं की ही कविता वरवर जितकी दिसते सरळ तितकी ती नाही आहे. ही शंका ॲक्च्युली जेव्हा मनात आली तेव्हा असं वाटलं की आपण आपलेच काहीतरी विचार करत न बसता प्रभाताईंना प्रत्यक्ष फोन करूया आणि त्यांच्याशी बोलूया की जेव्हा त्यांनी त्यांची ही कविता लिहिली तेव्हा त्यांच्या मनात नक्की काय भावना होत्या. मी प्रभाताईंना फोन केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतंच 76वं वर्ष संपून त्यांना 77वं वर्ष लागलंय. ह्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. ह्या त्यांच्या द्वारका या कवितेचा विषय निघाला. आपल्या चॅनलवरती सुद्धा ही एक फरमाईश आली होती की प्रभा गणोरकरांची द्वारका कविता ऐकवावी. ते सुद्धा मी त्यांना सांगितलं आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि मग गप्पा मारता मारता या कवितेची पार्श्वभूमी, या कवितेमागची गोष्ट त्यांनी मला खूप सुंदर पद्धतीने सांगितली. एकतर त्यांनी मला हा किस्सा सांगितला की जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा त्यांचा धाकटा भाऊ, त्याच्यामध्ये आणि प्रभाताईंमध्ये जवळपास 18 वर्षाचं अंतर आहे. आणि आपल्या या धाकट्या भावाला प्रभाताई जेव्हा त्या घरी जायच्या गावाला तेव्हा तो त्यांच्याकडे हट्ट करायचा गोष्ट सांग म्हणून. आणि त्या त्याला नेहमी रामायण महाभारतातल्या गोष्टी रंगवून सांगायच्या. कुठली कल्पना कधी कवीच्या मनात जन्म घेईल याचा काही नेम नसतो. अशीच ती गोष्ट त्याला सांगता सांगता एक दिवस प्रभाताईंना तिथे ह्या कवितेचं बीज सुचलं होतं आणि ती ही कविता आहे द्वारका. आता आपल्या सगळ्यांना कृष्णाचं निधन कसं झालं महाभारतात हे माहिती असतं की तो एकाकी घायाळ असा पारध्याच्या बाणाने घायाळ होऊन वनात बसला होता आणि त्यात त्याचं निधन झालं. पण त्यानंतर यादव कुलाचं काय झालं, त्यानंतर रुक्मिणीचं काय झालं हे आपल्याला कुणालाच माहिती नसतं. ही जी कविता आहे ती कृष्णाचा शेवट झाल्यानंतरच्या रुक्मिणीची कविता आहे. प्रचंड यादवी झाली आहे. अख्खं वैभवशाली यादव कुल पूर्णपणे नेस्तनाभूत झालंय, धुळीला मिळालंय. सोन्याची द्वारका डोळ्यासमोर समुद्रात बुडत चालली आहे. तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असेल की पुराणकथा असं सांगतात की द्वारका ही समुद्रानेच श्रीकृष्णाला भेट दिली होती आणि ती भेट दिलेली द्वारकाच आता समुद्र पुन्हा गिळंकृत करू पाहतोय. एकीकडे रुक्मिणीचा सखा श्रीकृष्ण, ज्याच्याबरोबर अख्खं आयुष्य तिने व्यतीत केलंय, तो सुद्धा शेवटच्या प्रवासाला निघून गेलाय आणि आता ही एकटी एकाकी रुक्मिणी त्या बुडत चाललेल्या द्वारकेकडे बघतेय. इतका प्रचंड भव्य पट असलेली ही कविता आहे. मी तुमच्यासमोर ती सादर करते, बघा तुम्हाला कशी वाटते. मी जेव्हा पहिल्यांदा कविता वाचली तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला होता आणि माझी खात्री आहे की तुम्हालाही ही कविता ऐकताना तोच अनुभव मिळेल. पाणी हल्ले थोडे, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा. पाणी हल्ले थोडे, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा. खोल आतल्यात गुदमरले हुंदके, सारी निर्वानिरव करावी लागली तेव्हा. पाणी हल्ले थोडे, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा. खोल आतल्यात गुदमरले हुंदके, सारी निर्वानिरव करावी लागली तेव्हा. डोळ्यांबाहेरही आले 2 थेंब, उरल्या आयुष्या इतकेच अल्पजीवी. डोळ्यांबाहेरही आले 2 थेंब, उरल्या आयुष्या इतकेच अल्पजीवी, तितकेच व्यर्थ. मीठ मिसळून जायचे होते मिठात,
एवढाच पदरी पडलेल्या त्या निर्जीव अश्रूंचा अर्थ. मीठ मिसळून जायचे होते मिठात, एवढाच पदरी पडलेल्या त्या निर्जीव अश्रूंचा अर्थ. तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला, त्याची सावलीही दिसेनाशी झाली. तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला, त्याची सावलीही दिसेनाशी झाली. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहते आहे, माझी द्वारका बुडत चाललेली, माझी द्वारका बुडत चाललेली. ही फक्त इतकीशीच कविता आहे, पण या कवितेचा पट इतका मोठा आहे. मी मगाशी म्हटलं की वरवर पाहताना कधी कधी जर संदर्भ माहिती नसेल, जर कवितेमागची गोष्ट माहिती नसेल, तर कदाचित त्या कवितेचा अर्थ तितकासा लागत नाही. जेव्हा पहिल्यांदा मी ही कविता वाचली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की ही जिचा पती किंवा जिचा प्रियकर, जिचा सखा तिला सोडून गेलाय अशा कुठल्याही एका स्त्रीची कविता आहे. पण जेव्हा त्याच्या मागच्या रुक्मिणीचा संदर्भ माझ्या लक्षात आला तेव्हा ही कविता आणखी अनेक अंगांनी येऊन मला भिडली. तुम्हाला ही कविता कशी वाटली, ह्या कवितेमागची गोष्ट कशी वाटली, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या आसपासच्या सगळ्यांसोबत तो शेअर करा. जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.